तुम्ही म्हणालात की बाबा जर 125 निवडून आले तर मग बाकीच्यांना काय फक्त 3च जागा ठेवणार आहेत का? असं होऊच शकत नाही. आणि जर असं झालं तर मी 125 कोटी देतो प्रत्येकामागं. या ठिकाणी प्रत्येकाची जेवढी काय पैसे असतील तेवढं, पण 125 कोटी मी देणार. तुमचे 125 आले तर 125 कोटी. आता त्यावेळी राजू दुर्गे असं म्हणाले, नाही नाही येणारच. जर आमचे सगळे वरिष्ठ नेते असं म्हणतायत तर का नाही येणार म्हणून, आमची तशी बांधणी आहे म्हणून. मग त्यांनी काहीतरी ₹1,00,000 चेक वगैरे केला. तुमच्या खात्यात ₹1,00,000 जमा झाले का? कसं आहे, आता काल निवडणुकीत निकाल लागलाय. आता मी मगाशी त्याला फोन केला होता, त्यांनी काही फोन उचलला नाही माझा. बँक अकाउंट चेक केलं का तुम्ही पहिले? बघा नाही, फोन नाही उचलला माझा. पण ठीक आहे, आता कसं आहे सर माहिती आहे का, मला खात्री होती की त्यांची एवढी सीट लागणार नाही, म्हणून मी तेवढी ती पैन लावली. मला खात्री होती ना, आम्हाला सगळ्यांना खात्री होती की 125 कोटी कशाला देतील विकास भाऊ, कारण की तुम्हाला इतकी खात्री आहे. कसं आहे सर, मला आता त्याच्यात पडायचं नाही. मला एकच आहे की तो पार्ट आता संपलेला आहे. पण विकास भाऊ समजा त्यांनी दिलेच 1,00,000, मोठं मन केलंच त्यांनी समजा उद्या, तर ते विकास अनाथ आश्रमाला जातील. ते विकास आम्हाला सांभाळण्यात जाणार. ते आश्रम माझे म्हणजे आमच्या सगळ्यांचे, ते ₹1,00,000 हे दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेला जाईल, दुसऱ्या कुठल्या तरी आश्रमाला जाईल. कारण ते मी माझ्या आश्रमामध्ये मलाच वापरल्यासारखे ते, तर ते मला नाही, तर मी दुसऱ्या कुठल्याच संस्थेला जाईल.